तुम्ही म्हणसाल एवढ्या उन्हात काय करते, तर ब्लॉग एडिट केला आणि पोस्ट करायला आले होते, कारण की गावाकडे नेटवर्क नसते, त्याच्यासाठी वरती जावं लागते. आणि सर्व काम आवरूनच मी ब्लॉग पोस्ट करायला होते. सायंकाळचं वातावरण आहे, ऊन बघा किती छान कोवळं कोवळं पडलं. त्यानंतर हे जे कानातले आहे ना, हे मिशोवरून घेतले होते मी डेली वापरासाठी. खूप छान आले, 10चं सेट आहे. आणि इकडं बघा बाबू उठल्यानंतर काय मजा मस्ती चालू आहे दादासोबत. इथे खेळणं चालू होतं त्याचं. संध्याकाळी मिरच्याची भाजी आणली होती पप्पांनी, त्यांची 31st पार्टी होती. मग मी सिस्टरने जेवण केलं मस्त. मिरच्याची भाजी, मेथीची भाजी, चपाती, चिवडा वगैरे मस्त जेवण, निवांत जेवण आवरलं. आणि पप्पाला तर जेवायचंच नव्हते, त्यांची पार्टी होती, ते जेवणच आले होते. मग जेवण एवढ्या लवकर केलं म्हटल्यावर म्हटलं चला थोडंसं फिराव. आणि बाबूंनी बघा थंडी वाजली होती त्याने, आणि मी मस्त स्वेटर घालून घेतलं, कारण की थंडी होतीच. पप्पाला काही जेवायचं नव्हतं, म्हटलं चला मग स्वयंपाकही करायचं नाही. आणि मी सिस्टर आणि निघालो आम्ही आमच्या शेताकडे. हे बघा सूर्यदेवाचं मावळतं दर्शन किती भारी दिसत आहे, तेच मी शूट केलं. आणि तुम्ही पण बघा, रात्री जेवण करायचंच नव्हतं, लवकरच केलं होतं. तिकडून फिरून आलो आम्ही आणि मस्त मास्क लावला. या मास्कचा खरंच खूप इफेक्टिव्ह आहे, नक्कीच तुम्ही पण ट्राय करा. फुल व्हिडिओमध्ये मी शेअर करेलच कोणतं आहे. आणि बघा बाबूची रात्रीची मस्ती. चला, चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आजसाठी एवढंच, तोपर्यंत बाय.